मोठी बातमी आहे। विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। 16 जागांसाठी 12-3 आणि 2चा फॉर्म्युला ठरलेला आहे। भाजप 12 जागांवर लढेल, शिवसेना शिंदे गट 3 जागांवर लढेल, राष्ट्रवादी अजित पवार गट 2 जागांवर लढेल, असा हा फॉर्म्युला ठरलेला आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय? बरोबर आहे। खरं तर रुबीना, आपण पाहिलं असेल विधान परिषदेच्या जागांची निवडणूक जी आहे ती आता जाहीर झालेली आहे। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पहिली फेरी खरं तर जी प्राथमिक स्वरूपात पार पडली, यामध्ये एक फॉर्म्युला समोर आलेला आहे। त्यानुसार महायुतीचं जे जागा वाटप असेल ते साधारणपणे जर आकडेवारीवर लक्ष दिलं तर भाजप 12, राष्ट्रवादी 2 तर शिवसेना 3 अशा पद्धतीचं असेल, अशा प्रकारची माहिती समोर येईल। या पद्धतीचा प्रस्ताव खरं तर या बैठकीमध्ये ठेवण्यात आलेला आहे। आता या सगळ्या संदर्भामध्ये पुढची बैठक जी असेल ती येत्या आठवड्यामध्ये होईल आणि त्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीची चर्चा होईल त्याचं ब्रीफिंग थेट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना केलं जाईल आणि या आठवडाभराच्या कालावधीमध्ये या सगळ्या संदर्भातला जो निर्णय असेल तो अंतिम केला जाईल। 25 तारखेपासून विधान परिषदेच्या नावांसाठी अर्ज भरण्याची जी मुदत आहे ती सुरू होते, त्यामुळे 25 तारखेच्या पूर्वी या सगळ्या गोष्टींवरती शिक्कामोर्तब होणं आवश्यक आहे। त्यामुळे आता होणारी सगळी रस्सीखेच आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यात कोण यशस्वी ठरतंय हे पाहणार सध्या तरी महत्त्वाचं। मात्र तुर्तास तरी 12-3-2 हा महायुतीचा पहिला फॉर्म्युला समोर आला। त्या सगळ्या माहितीतून ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडे या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।